असं म्हटलं जातं की एकादशी व्रत हे सर्वांनी करावं, पण आपल्या आजच्या लगबगीच्या ह्याच्यामध्ये किंवा फास्ट लाईफमध्ये आपल्याला ह्या गोष्टी जमत नाही. त्यामुळे एकादशी व्रत का करावं, तर आपल्या आयुष्यात आपल्या हातून जी काही पापं घडलेली असतात, ज्या काही गोष्टी घडतात, चुकीच्या गोष्टी आपल्या हाताने होतात, त्या गोष्टींचं हरण म्हणून त्या गोष्टी आपल्यापासून त्याचं पश्चाताप व्हावं किंवा आपण एका ठिकाणी जाऊन त्याचा पश्चाताप करू शकत नाही, तर एकादशीचं व्रत करून नक्कीच करू शकतो असं म्हटलं जातं. पण आजकालच्या लगबगीमध्ये आपल्याला ते शक्य नाहीये. त्यामुळे एकच साधी सोपी गोष्ट तुम्ही करू शकता, ती म्हणजे या एकादशीचं व्रत जर का तुम्हाला जमणार नसेल, तर काही गोष्टी तुम्हाला या दिवशी करायच्या नाहीयेत. कोणत्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाचं तुळशीपत्र या दिवशी तोडायचं नाहीये, खायचं नाहीये. हो, कारण तुळशी मातेला एवढा जास्ती अनुभव म्हणजे आपण म्हणू शकतो एवढा जास्ती महत्त्व दिलेलं आहे की एकादशीला ती हरिप्रिया आहे, त्याच्यामुळे तिला आपण तोडायचं नाही, तिला पाणी घालायचं नाही. एकादशीला तिला उपवास असतो, त्यामुळे तिला पाणी घालायचं नाही. आपण स्वतः सुद्धा खायचं नाही. त्याचबरोबर आपण स्वतः साधारण सगळं जेवण करू शकतो, पण शक्यतो भात या दिवशी खायचा नाही, राईस भात या दिवशी खायचा नाही. त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान, मदिरा पान या सगळ्या गोष्टी म्हणजे ड्रिंक्स, स्मोक आणि नॉनव्हेज या गोष्टी अजिबात करायच्या नाही. चुकूनही या दिवशी एकादशीच्या दिवशी या गोष्टी करू नये. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही दानधर्म करू शकतात. बऱ्याचशा लोकांना, गोरगरिबांना तुम्हाला हव्या त्या गोष्टी, तुम्हाला अपेक्षित तुमच्या स्वतःकडनं होतील अशा गोष्टी तुम्ही दान करू शकता. त्यामध्ये मोठ्या मोठ्या म्हणजे अगदी एक्सपेन्सिव्ह गोष्टीच द्यायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. धान्य देऊ शकता, पुष्प देऊ शकता, म्हणजे फुलं देऊ शकता. म्हणजे खरंच आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी देऊन सुद्धा आपण आपल्या लाईफमधले प्रॉब्लेम्स जे आहेत ते घालवू शकतो. खूप साध्या गोष्टी असतात, सोप्या गोष्टी असतात, पण आपण मोठे मोठे उपाय करत बसतो आणि तिथेच आपण कुठेतरी अडकतो. साध्या गोष्टी करून बघा, नक्कीच लाईफमध्ये खूप जास्ती असा तुम्हाला अनुभव येईल आणि चांगल्या गोष्टी मिळत जातील. श्री स्वामी समर्थ.